नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम माळी आपले स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या 2020च्या नवीन सिलेबसमधील फिजिक्सचा एक पहिला टॉपिक अभ्यासणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक. चला तर मग सुरू करूया आपला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक. तर रोटेशनल डायनॅमिक हा जो टॉपिक आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे, हा दोन कन्सेप्ट मिळून किंवा तयार केलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. तर ह्या दोन कन्सेप्ट कोणत्या? त्यातली एक कन्सेप्ट आहे किंवा एक जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन, आणि जो दुसरा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे रोटेशनल मोशन. तर ह्या दोन मोशनला मिळून आपण काय म्हणतो? रोटेशनल डायनॅमिक. आता ह्याच्यामध्ये जरी रोटेशनल डायनॅमिक असं म्हटलं असलं, जरी मी असं म्हटलं असलं की सर्क्युलर प्लस रोटेशनल, जरी मी असं म्हटलं असलं तरी ह्या दोन कन्सेप्टचा कंबाईन इफेक्ट वगैरे आपण असं काय अभ्यासणार नाही. याच्यामध्ये मेनली दोन पार्ट आहेत. एक सर्क्युलर मोशन, ज्याच्यामध्ये आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, ठीक आहे, त्याचं ॲक्सेलरेशन, त्याचे वेगवेगळे फॉर्म, एनर्जी, हे सगळं अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे रोटेशनल मोशन अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही कन्फ्युजन असू नये. तर चला तर सुरू करूया आपण आपला रोटेशनल डायनॅमिक. तर रोटेशनल डायनॅमिक अगोदर सांगितल्याप्रमाणे हा सर्क्युलर मोशन, वेट अ मिनिट, ओके, सॉरी फॉर दिस डिस्टर्बन्स नाव. तर आपण कशाबद्दल बोलत होतो? आपल्या रोटेशनल डायनॅमिक बद्दल. तर ह्यामधला जो पहिला पार्ट आहे, तर तो पहिला पार्ट म्हणजे सर्क्युलर मोशन. ओके, पहिला पार्ट म्हणजे सर्क्युलर मोशन. आता हे जे काही सर्क्युलर मोशन आहे, आपण इयत्ता 11वीमध्ये शिकलेलो आहोत. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स, हे सगळं शिकलेलो आहोत. ते आपल्याला रिकॉल करायचं आहे. आणि आपल्या 12वीच्या नवीन सिलेबसच्या पुस्तकामध्ये सुद्धा रिकॉल हा पॉईंट दिलेला आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती जसं दिसतंय सेम तसंच पुस्तकामध्ये रिकॉल हा दिलेला आहे. तर आपण बघूया हा रिकॉल, म्हणजे आपलं थोडंसं रिव्हिजन पण होऊन जाईल. तर यामध्ये पहिलं विचारले तुम्हाला, व्हॉट इज सर्क्युलर मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशन म्हणजे काय? तर ही सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे आपण अगोदर शिकलेलो आहोत. परत एकदा आपण रिव्हिजन करूया याचं, किंवा परत एकदा सांगूया डेफिनेशन. वेल, तर एखादा पार्टिकल गोलाकार गतीमध्ये फिरत असतो, आपण त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो. पण एक्झॅक्टली जरी मी तुम्हाला हे मराठीत सांगितलं, तर पेपर हा तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. त्यासाठी आपण डेफिनेशन त्याची सांगूया. ए पार्टिकल परफॉर्मिंग मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. किंवा अगदी पुस्तकामध्ये जशी दिलेली आहे तशी साधी आणि सोपी व्याख्यासुद्धा तुमच्यासमोर आहे. सर्क्युलर मोशन इज अ स्पेशल केस ऑफ लिनियर or translationary motion in which particle revolves along the circumference of circle. म्हणजेच काय, जर का एखादा पार्टिकल किंवा एखादी बॉडी किंवा एखाद्या सिस्टीम ऑफ पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून, म्हणजेच त्याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणू शकता, वर्तुळाच्या परिघावरून जर का फिरत असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर ह्या व्याख्येमध्ये, या डेफिनेशनमध्ये काय अजिबात गोंधळ नाही. पॉईंट क्लिअर? से येस ऑर नो? ओके. नाव, आता ही जी काही सर्क्युलर मोशन आहे, ही दोन मोशनमध्ये क्लासिफाईड केलेली आहे असं म्हणा, किंवा याचे दोन टाईप्स आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये दोन टाईप आहेत. पहिली आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि दुसरी जी मोशन आहे ती म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, जर का मी तुम्हाला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगितली आणि
त्याच्यामध्ये जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी जर तुम्हाला मॉडिफाय करा म्हटलं तर ती करता आली पाहिजे. एकदम सोपं आहे. तर चला तर मग बघूया काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर याच्यामध्ये पार्टिकल परफॉर्मिंग मोशन किंवा वरती जसं सांगितलं तसं तुम्ही म्हणू शकता पार्टिकल रिव्हॉल्व अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. पण याच्यामध्ये एक वाक्य तुम्हाला ॲड करायचं आहे, विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. म्हणजे जर का समजा जर का हा तुमचा सर्कलचा सर्कम्फरन्स आहे आणि ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून एखादा पार्टिकल काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. हा पार्टिकल रिव्हॉल्व होत असताना त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे, ओके, त्याची जी काही व्हेलॉसिटी, हा तुमचा सर्कलचा सर्कम्फरन्स आणि या पॉईंटवरून पार्टिकल जो आहे तो मूव्ह होतोय. त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे व्ही बार, ही जी काही व्हेलॉसिटी आहे ही कशी असणार आहे, कॉन्स्टंट. कशी असणार आहे, कॉन्स्टंट. ठीक आहे. व्हेलॉसिटी कशी असेल, कॉन्स्टंट. त्यावेळे फक्त आणि तेव्हाच आपण काय म्हणू शकतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे तुम्हाला काय डेफिनेशन सांगता येईल, पार्टिकल रिव्हॉल्व अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ह्याच्यामध्ये पुढे काय वाढवायचं आहे, विथ कॉन्स्टंट काय म्हणू शकता तुम्ही, स्पीड म्हणा किंवा व्हेलॉसिटी म्हणा. काय म्हणा त्या ठिकाणी, व्हेलॉसिटी. सो म्हणजे तुमची डेफिनेशन पूर्ण काय होईल, कशासाठी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी बघतोय आपण. पार्टिकल रिव्हॉल्व अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आता ह्याच्यामध्ये ज्या व्हेलॉसिटी आहेत मग ते अँग्युलर व्हेलॉसिटी असू शकते किंवा लिनियर व्हेलॉसिटी असू शकते. ते पुढे आपण बघणार आहोत. सेम त्याचप्रमाणे काय सांगू शकता तुम्ही, सेम त्याचप्रमाणे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी सुद्धा सांगू शकता. ए पार्टिकल रिव्हॉल्व्स अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सो या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे, विथ नॉन युनिफॉर्म किंवा विथ ॲक्सेलरेटेड किंवा नाही सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे कसं सांगू शकता, पार्टिकल रिव्हॉल्व्स अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सो या ठिकाणी तुम्हाला अजिबात कसल्याही प्रकारचं कॉन्स्टंट आहे असं सांगायचं नाही. रिव्हॉल्व अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि त्या ठिकाणी व्हेलॉसिटी कसं सांगायचे, विथ नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी. म्हणजे इथली जी काही व्हेलॉसिटी आहे, इथली जी काही व्हेलॉसिटी आहे ती सुद्धा कशी आहे, नॉन युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म सर्क्युलर व्हेलॉसिटी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर का तुम्हाला काय समजलं असेल तर नॉन युनिफॉर्म ऑटोमॅटिक समजून जाईल. ठीक आहे. चला तर मग बघूया पुढचं जे काय तुमचं पॉईंट आहे तो. तर याच्यामध्ये पुढचा रिकॉल जो दिलेला आहे तो आहे सेंटर ऑफ मास. ठीक आहे. तर सेंटर ऑफ मास ह्या कन्सेप्टची आपल्याला नेमकी गरज का पडली ते पहिल्यांदा बघूया. समजा किंवा जे पण आपण तुमचे सगळे लॉज आहेत, रूल्स आहेत, हे सगळे आपण कशासाठी यूज करत असतो किंवा स्टडी करत असताना एका पॉईंट माससाठी ॲप्लाय करत असतो. पण बऱ्याच वेळा कसं असतं, आपली जी काही बॉडी आहे ती पॉईंट मासची किंवा पॉईंट ऑब्जेक्ट नसते, किंवा ती पॉईंट पार्टिकल नसते. मग ती काय असते, सिस्टीम ऑफ पार्टिकल असते. काय असते, सिस्टीम ऑफ पार्टिकल. मग त्या ठिकाणी आपणाला एक त्या बॉडीमधला, त्या पूर्ण बॉडीमधला असा एक पॉईंट पाहिजे असतो की तो पॉईंट पूर्ण बॉडीला काय करेल, रिप्रेझेंट करेल. काय करेल, रिप्रेझेंट. मग तुम्ही म्हणाल सर आपण ह्याच्यामध्ये त्याचा जॉमेट्रिक मीन घेऊया. कसला मीन घेऊया, जॉमेट्रिक मीन. परंतु जॉमेट्रिक मीन जरी घेतला, समजा आता माझ्याकडे काय आहे, एक ट्रँगल आहे, किंवा माझ्याकडं समजा असा काहीतरी इनडेफिनाइट शेप आहे, काहीतरी इनडेफिनाइट शेप आहे.
आणि जर का आपण याचा जॉमेट्रिक मीन घेतला तर इथं कुठंतरी तुम्हाला तो मिळेल. परंतु जर का तुम्ही जॉमेट्रिकल मीन घेतला तर तर त्या जॉमेट्रिकल मीनच्या ऑल साईडला जे मास डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं पाहिजे, सेम पाहिजे. वेल, जेवढं मास ए साईडला आहे तेवढंच मास कुठं पाहिजे, बी साईडला सुद्धा पाहिजे, तरच आपण तो व्यवस्थित पॉईंट घेऊ शकतो. त्या अनुषंगानं तसा पॉईंट वेल जो आपण घेतलेला आहे किंवा अशी एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली ती म्हणजे सेंटर ऑफ मास. कोणता कन्सेप्ट घेतला आपण, सेंटर ऑफ मास. चला तर मग बघूया काय आहे सेंटर ऑफ मास. ए पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इज कॉल्ड सेंटर ऑफ मास. म्हणजेच काय, एखादी बॉडी, कुठली पण इनडेफिनेट शेपची मी बॉडी घेतलेली आहे, ह्या बॉडीमधला असा एक पॉइंट, कसा पॉइंट, ज्या पॉइंटमध्ये ह्या बॉडीचं सगळं मास काय केलंय आपण, येस, ह्या बॉडीचं सगळं मास या पॉइंटमध्ये कन्सिडर केलेलं आहे. प्रत्यक्षात सगळं मास तिथं आहे का, नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही या पॉइंटला काउंट कराल, म्हणजे त्या पॉइंटपासून सगळ्या बाजूला, जसं की या ठिकाणी तुम्हाला ए साईड दिसते, बी साईड दिसते, सी साईड दिसते, डी साईड दिसते, ह्या सगळ्या ठिकाणचं जे काय मास आहे ते ऑल साईडला इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजे जर का तुम्ही ह्या पॉइंटला चेक केलं तर तुम्हाला काय मिळेल, येस, त्या बॉडीचं सगळं मास मिळेल. तुम्ही पाहिलं असेल काही कॉलेजचे विद्यार्थी आपल्या बोटावरती वही किंवा पुट्टा फिरवत असतात. ठीक आहे, तो पुट्टा व्यवस्थित कधी फिरेल, जर का सगळीकडे सेम मास असेल तर, म्हणजे राईटला तेवढंच, लेफ्टला तेवढंच. वेल, म्हणजे काय झालं असेल, त्याचा जो पॉइंट आहे, त्याचं जे बोट आहे ते कुठं पाहिजे, सेंटर ऑफ मास वरती पाहिजे. ठीक आहे, लक्षात येते का मी काय सांगतोय. ठीक आहे, सो म्हणजे त्या बॉडीचा एक असा पॉइंट की ज्या पॉइंटला त्याचं जे काही मास आहे, जसं की आता मी एक डायग्राम काढतो, या डायग्राममध्ये काय काढले, एक ट्रँग्युलर शेप आहे आणि त्याच्यावरती आपण एक रॉड पुट केलाय. ठीक आहे, सो पिव्होटेड टाईप असं आपण म्हणू शकतो. रॉड काय केलाय, पुट केलाय. वेल, ग्रॅव्हिटेशनमुळे हा रॉड खाली पडायला पाहिजे, परंतु तो रॉड खाली पडत नाही. का बरे, कारण की ह्या पिव्होटेड टाईपच्या इकडं जेवढं वेट आहे, लक्षात येते का, तेवढंच या बाजूला सुद्धा वेट आहे. म्हणजे हा त्याचा कसला पॉईंट झाला, वेल, सेंटर ऑफ मास झाला. कसला पॉईंट झाला किंवा काय, कसला सेंटर झाला, हा त्याचा सेंटर ऑफ मास झाला. सरळ साधी आणि सोपी डेफिनेशन, ए पॉइंट ॲट विच होल मास ऑफ बॉडी इज, काय लिहिले मी, ए पॉइंट ॲट विच, काय सांगितलं आपण, सो होल मास ऑफ बॉडी सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आपण काय केले, सपोज केले, लक्षात येते का, सपोज टू बी concentrated. This point is called center of mass. Very simple concept. Okay, fine. Now we are going to discuss next point. So next point is already we are discussed in your 11th standard. काय नाव आहे त्या टॉपिकचं, मोशन इन प्लेन. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा पॉईंट आपण डिस्कस केलेला आहे. काय सांगितलं ह्याच्यामध्ये, कायनॅमॅटिकल इक्वेशन. कसली इक्वेशन्स, कायनॅमॅटिकल इक्वेशन. काय असतं कायनॅमॅटिकल इक्वेशन, सो तर बघूया. कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आर दोज इक्वेशन associated with motion which give the relation between velocity, displacement, acceleration, ट्रॅव्हलिंग टाइम. हे जे काय सगळं मिळून ह्यामधलं रिलेशन देणारे इक्वेशन आहेत त्याला आपण काय म्हटलंय, कायनॅमॅटिकल इक्वेशन. अशी 3 इक्वेशन्स आपण शिकलेलो आहोत. त्यापैकी पहिलं इक्वेशन आहे कोणतं इक्वेशन, यस, फी इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे काय आहे, यस, फायनल व्हेलॉसिटी. सो यू काय आहे, यू इज इनिशियल. कसली व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी. ए म्हणजे आहे तुमचं ॲक्सेलरेशन. हे काय आहे, ॲक्सेलरेशन. वेल, म्हणजे जर का तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर तुम्हाला काय इक्वेशन मिळेल,
येस यू प्लस ए टी. सेम तसंच येस सेकंड इक्वेशन येस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. याच्यामध्ये येस आहे डिस्प्लेसमेंट, येस काय आहे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. वेल यू तुम्हाला माहित आहे इनिशियल वेलोसिटी, टी ट्रॅव्हलिंग टाइम, 1/2 ए म्हणजे आहे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे परत एकदा टाइम म्हणजे तुम्हाला टोटल डिस्प्लेसमेंट मिळू शकतं. तिसरं इक्वेशन आहे 2as. 2 नंबर आहे, ए इज युअर ॲक्सेलरेशन, एस इज द डिस्प्लेसमेंट, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. हे अशी इक्वेशन्स म्हणजे तुमचे आहेत कायनॅमॅटिकल इक्वेशन. वेल आता ही जी काही कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहेत ही कुठल्या मोशनमध्ये आहेत, कुठल्या मोशनमधली आहेत ट्रान्सलेशनल. कुठल्या मोशनमधली आहेत ट्रान्सलेशनल. सेम अशीच इक्वेशन ऑफ कायनॅमॅटिकल इक्वेशन आपणाला सर्क्युलर मधली शिकायची आहेत. कशामधले सर्क्युलर मधली, किंवा ह्याच इक्वेशनवरून आपल्याला ती इक्वेशन तयार करायची आहेत. ठीक आहे. पण त्यासाठी तुम्हाला ट्रान्सलेशनल मधली इक्वेशन माहीत असणं गरजेची आहेत. ठीक आहे. सो त्यासाठी हा रिकॉल तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण या टॉपिकमध्ये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिअल अँड सिडो फोर्स. कोणते फोर्स? रिअल अँड सिडो. त्यापैकी पहिल्यांदा बघूया आपण रिअल फोर्स कशाला म्हटले. ठीक आहे. सो व्हॉट इज दिस रिअल फोर्स? ए फोर्स विच ओबे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे जे काही न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आहे हे सगळे लॉज ऑफ मोशन ओबे करणारा फोर्स म्हणजेच कुठला? रिअल फोर्स. अजून काय सांगितले? विच हॅव फिक्स्ड ओरिजिन. जो फोर्स आहे त्याचा जो ओरिजिन आहे तो फिक्स पाहिजे. ठीक आहे. वेल कुठून सांगितलंय? फ्रॉम फंडामेंटल फोर्सेस. हा जो काय फंडामेंटल फोर्सेस आहेत जे आपण 11वी मध्ये अभ्यासली होती. कोणती फंडामेंटल फोर्सेस? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड वीक न्यूक्लिअर फोर्स. ह्या फंडामेंटल फोर्स पैकीच कुठला तर एक फोर्स याच्यामध्ये असणार आहे, किंवा ह्या फोर्स पैकीच वरच्या फोर्सचा ओरिजिन असणार आहे. अशा फोर्सला आपण काय म्हटलंय? रिअल फोर्स. सरळ आणि साधं एकदम सोप्या भाषेत सांगायचं असेल, न्यूटनचं जे काय लॉज ऑफ मोशन आहे ही ओबे करणारी फोर्सेस म्हणजेच कुठली फोर्सेस? रिअल फोर्सेस. ओके, व्हेरी गुड. ना त्यानंतर पुढे बघूया आपण सिडो फोर्सेस. आता बरेच लोक हा जो काय PSEUDO, वेल काही लोक ह्याला स्पीडो म्हणतात. ठीक आहे. सो काही लोक सिडो म्हणतात. वेल मी तर सिडो फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, परंतु स्पेलिंग चुकू नका. ठीक आहे. एक्झाममध्ये तुम्हाला स्पेलिंग बरोबर लिहिणं गरजेचं आहे. वेल त्यानंतर बघू पुढं आपण काय सांगितलंय सिडो फोर्स. ठीक आहे. ए फोर्स डू नॉट सॅटिस्फाय. हा फोर्स सॅटिस्फाय करत नाही. काय सॅटिस्फाय करत नाही? किंवा ऑर डू नॉट ओबे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. वेल अँड कॅनॉट बी रिअल फोर्स. म्हणजे हा फोर्स कसा आहे? पाठीमागं आपण जो रिअल फोर्स बघितला तो सोडून दुसरा फोर्स आहे. ठीक आहे. म्हणजे हा रिअल फोर्स नाही. ठीक आहे. आणि हा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ओबे करत नाही. वेल असा फोर्स कसला म्हटलाय आपण? ह्याला सिडो फोर्स म्हटलंय. त्याचबरोबर काय सांगितलंय? दिस फोर्स डोंट हॅव डेफिनाइट ओरिजिन बट इट इज मेजरेबल क्वांटिटी. ठीक आहे. आता तुम्ही काय म्हणणार? हा रिअल फोर्स नाही. हा कसला फोर्स नाही? रिअल फोर्स नाही. मग हा इमॅजिनरी आहे का? हा इमॅजिनरी फोर्स आहे का? नाही. हा इमॅजिनरी फोर्स नाही. हा रिअल नाही म्हणजे काय? तर ह्याचा जो काही ओरिजिन आहे किंवा हा फोर्स येण्याचं जे काही रिझन आहे ते रिअल नाही. म्हणजे तो फोर्स आपण ॲप्लाय केलेला नाही. मग प्रश्न हा येतो की हा फोर्स अराईज कशामुळे होतो? मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जर का तुम्ही बसमधून प्रवास केला असेल, बस अगदी वेगात चालली आणि अचानक ब्रेक दाबला तर काय होईल? बसच्या सीटवरती बसलेले सगळे प्रवासी वेल ते पुढे जातील, अगदी पुढे जाऊन पुढच्या किंवा ते त्यांच्या पोझिशनपासून हलतील, मूव्ह होतील. आता बस ड्रायव्हरनं किंवा बसच्या इंजिननं काय केलंय? प्रवाशांना फोर्स लावलाय का? नाही लावला. म्हणजेच काय केलं? त्या बसनं त्याची जी काय मोशन आहे ती सडन चेंज केली. काय केली? मोशन सडन चेंज केली.
म्हणजे त्या बॉडीला काय होतं, ॲक्सेलरेशन होतं. ठीक आहे. त्या ॲक्सेलरेशनमुळं तिथं तयार झालेला फोर्स, आणि हा फोर्स कसा असतो, ॲक्सेलरेशनच्या अपोजिट असतो. कसा असतो, ॲक्सेलरेशनच्या अपोजिट. जर का समजा तुमची बस या डायरेक्शनने चालली, सॉरी फॉर दिस, जर का समजा तुमची जी काही बस आहे ती या डायरेक्शनने चालली आहे, वेल तर तिथं लागणारा फोर्स कुठं असेल, या बाजूला असेल. लक्षात येते का? ठीक आहे. हा तुमचा फोर्स असेल आणि ही काय असेल, डायरेक्शन. कशाची डायरेक्शन? डायरेक्शन ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे त्याच्या ॲक्सेलरेशनमुळं बॉडीवरती तयार होणारा फोर्स, म्हणजेच तो कसला फोर्स, सिडो फोर्स. ठीक आहे. म्हणजे हा फोर्स आपण लावलेला नसतो, सिस्टीममध्ये तयार झालेला, सिस्टीममध्ये जनरेट झालेला फोर्स असतो. म्हणून आपण ह्याला नॉन रिअल फोर्स असं म्हणतो. परंतु ह्या फोर्सचं एक्झिस्टन्स आहे. ह्या फोर्सचं काय आहे, एक्झिस्टन्स. काय सांगितलं आपण, बट इट इज मेजरेबल क्वांटिटी. हा जो काय फोर्स आहे हा आपण मेजर करू शकतो. ठीक आहे. चला तर मग जाऊया पुढच्या पॉईंटकडं. पुढचा पॉईंट, हा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. वेल, आता पाठीमागे जे आपण पॉईंट बघितले हे सगळे पॉईंट काय होते, हे सगळे पॉईंट होते रिकॉल. परंतु सिलेबस मधला, टॉपिक मधला हा तुमचा पहिला पॉईंट आहे. कुठला? कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. चला तर बघूया आपण मग सर्क्युलर मोशनचे ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या. वेल, तुर्तास आपल्या सिलेबसमध्ये सर्क्युलर मोशनच्या 2 कॅरेक्टरिस्टिक दिली. त्यापैकी पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण बघूया, सर्क्युलर मोशन इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. ठीक आहे. ही कसली मोशन सांगितले, ॲक्सेलरेटेड मोशन सांगितलेली आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण याचं बेसिक बघूया, नेमकी काय आहे सर्क्युलर मोशन, किंवा त्याला ॲक्सेलरेटेड मोशन असं का म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर त्याची जर डेफिनेशन सांगा मला जरा, काय सांगता येईल सर्क्युलर मोशनची डेफिनेशन? पार्टिकल परफॉर्मिंग मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे समजा या ठिकाणी माझा पार्टिकल आहे, तो पार्टिकल काय करतोय, ह्या सर्कलच्या, हा जो मी ड्रॉ केलाय, मी ह्याला नाव देतो ए बी. काय नाव दिले? ए बी. ए बी हा आमच्या सर्कलचा सर्कम्फरन्स आहे. त्याच्यावरून पार्टिकल काय होतोय, वेल मूव्ह होतोय, रिव्हॉल्व होतोय. ओके फाईन. सो त्या पार्टिकलला काय आहे, व्हेलॉसिटी आहे. काय आहे? व्हेलॉसिटी. मग आता मला सांगा, व्हेलॉसिटी कसली क्वांटिटी, स्केलर आहे की वेक्टर क्वांटिटी? ऑब्विसली व्हेलॉसिटी कसली क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे त्याला काय असणार, त्या व्हेलॉसिटीला दिशाही असणार आणि किंमतही असणार. वेल, दिशा म्हणजे त्याची काय असेल ती, सॉरी, किंमत म्हणजे त्याची जी काय असेल ती स्पीड, गती. वेल, आणि दुसरी आहे ती डायरेक्शन, ती म्हणजे दिशा. ती कुणीकडे असेल व दिशा? वेल, तर सर्क्युलर मोशनमध्ये त्या पार्टिकलची जी काही डायरेक्शन आहे ती कशी असते, टँजेन्शियल. कशी असते? टँजेन्शियल डायरेक्शन असते. म्हणजे ह्या पॉईंटला जर मी बघितलं तर ती कुठं असेल, त्या कर्वला टँजेन्शियल. जर का या पॉईंटला बघितलं तर त्या कर्वला कशी असेल, टँजेन्शियल असेल. म्हणजे ह्या पॉईंटची डायरेक्शन, या पॉईंटची डायरेक्शन, ह्या दोन्ही डायरेक्शन कशा असतील, वेगवेगळ्या असतील. जर का दोन्ही पॉईंटच्या डायरेक्शन कशा असतील, वेगळ्या असतील, किंमत सेम आहे. लक्षात घ्या, दोन्ही पॉईंटची किंमत कशी आहे, सेम आहे. वेल, त्यापैकी जी काही आहे, एक आहे मॅग्निट्यूड आणि दुसरी आहे डायरेक्शन. ह्या दोघांची मिळून तुम्हाला काय मिळते, तुमची व्हेलॉसिटी मिळते. मॅग्निट्यूड सेम आहे, नो प्रॉब्लेम. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू द्या किंवा नॉन युनिफॉर्म. वेल, मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे. परंतु डायरेक्शन जी आहे ती सारखी बदलते. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, व्हेलॉसिटी जी आहे ती चेंज होते. जर का चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे पहिली व्हेलॉसिटी, दुसरी व्हेलॉसिटी, वेल व्हेलॉसिटीमध्ये काय मिळतो, चेंज मिळतो. जर का व्हेलॉसिटीमध्ये चेंज मिळत असेल तर आपल्याला माहित आहे, काय माहित आहे, ॲक्सेलरेशन. काय असतं ॲक्सेलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू जसजसा टाइम व्हेलॉसिटीमध्ये चेंज मिळतो, म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये पॉईंट टू पॉईंट चेंज होतो. म्हणजे ती कसली मोशन झाली, येस,
ॲक्सेलरेटेड मोशन झाली आहे. वेल म्हणजे पहिली कॅरेक्टरिस्टिक तुम्ही काय सांगू शकता? पहिली कॅरेक्टरिस्टिक सांगू शकता सर्क्युलर मोशनची. सर्क्युलर मोशन इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. कसली मोशन आहे ही? ॲक्सेलरेटेड मोशन आहे. ओके फाईन. देन नेक्स्ट सेकंड पॉईंट, इट इज पिरियॉडिक मोशन. ही कसली मोशन आहे? पिरियॉडिक. पिरियॉडिक म्हणजे काय हो? व्हॉट इज मीन बाय पिरियॉडिक? वेल सेम मोशन और सेम सेट ऑफ मोशन रिपीट अगेन अँड अगेन. या ठिकाणी काय होतं? हा तुमचा सर्क्युलर पाथ आहे. ह्या सर्क्युलर पाथवरून आमचा पार्टिकल मूव्ह होतोय. इनिशियली मी या ठिकाणी ऑब्झर्व करतोय, पार्टिकल फिरून परत तिथंच आला, फिरून तिथंच आला, फिरून परत तिथंच आला. म्हणजे काय होतंय? तर आपला जो पार्टिकल आहे सेम पाथ फॉलो करतोय. वेल आणि जर का युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर सेम टाईमनी त्याच ठिकाणी येतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सोडून द्या, फक्त काय म्हणू शकतो आपण? जर का सर्क्युलर मोशन असेल तर तो पार्टिकल तोच पाथ परत परत फॉलो करतोय. म्हणजेच इट इज पिरियॉडिक मोशन. ठीक आहे. सेम सेट ऑफ मोशन रिपीट अगेन अँड अगेन. ओके फाईन. तर जर का तुम्हाला हा माझं व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.